मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अमर परुडेकर यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश जोरे सर यांचा मृत्युंजय विशालभाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते। एका बाजूला वाशिक शेख आणि महेश नानगुडे, पुण्याचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू वाशिक शेख एका बाजूला आहेत आणि पुण्याच्या मुळशीच्या बावधनचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे, ज्या नावाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात सध्याच्या घडीला आहे, मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत महेश नानगुडे। कालच्या रात्रीत शेवटचा सामना जो झाला त्यामध्ये देखील जर पाहिलं तर चांगला संघर्ष पाहायला मिळाला। वसीमबाई फॅन क्लब इंडिया या टीमचा पराभव करत असताना श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमने मात्र मजल मारली होती सेमीफायनलमध्ये, आणि आजच्या रात्रीतील या मॅचमध्ये कोण जिंकणार याची देखील चर्चा सर्वदूरपर्यंत आहे। प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी राहिली। उद्या देखील मात्र मोठमोठे तारे सितारे कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, विजय पावले ही नावं या ठिकाणी येताना पाहायला मिळतील आपल्याला। त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्या या ठिकाणी प्रथमेश पवार नाना, पवन केने, विवेक शेलार अशी मोठमोठी नावं, कदाचित विवेक नसेल परंतु भिवंडी परिसरातील ख्यातनाम खेळाडू एका बाजूला मात्र या ठिकाणी आपल्याला तारे सितारे या ठिकाणी पाहायला मिळतील। एका बाजूला आता आपल्याला पाहायला मिळतील उद्या सुद्धा जर पाहिलं तर या ठिकाणी विदर्भातील पप्पू अकोला म्हणजेच आमिर अशद आणि त्याचे सगळे सहकारी या ठिकाणी खेळताना येतील। महत्त्वाच्या मॅचकडे चाललोय। अक्षय थेटे यांना पण पाहतोय गोलंदाजीसाठी, स्ट्राईकवर वाशिक शेख, नॉन स्ट्राईकला महेश नानगुडे। आमदार चषकातील महत्त्वाची मॅच, महत्त्वाच्या मॅचकडे चाललोय। आजच्या रात्रीतील एकंदरीत जर पाहिलं तर हा 7वा सामना आहे। उद्या 8 सामने आहेत। उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। उद्या 3 वाजता मॅचेस सुरू होणार आहेत, त्याची नोंद आपण घ्यायची आहे। पहिला बॉल, पहिल्याच बॉलला खेळलंय मिड विकेटला आणि पाठवलंय सीमा रेषा पार। 4 चौकार, चौकाराने सुरुवात होताना पाहायला मिळते। एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। उंच पुरे खेळाडू आहेत वाशिक शेख, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा, पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची हा निर्धार त्यांनी केलाय, आणि इकडे चौकार मात्र आलाय। बॉल थोडासा पुढे केला होता, त्याचा फायदा घेतला। दोन्ही टीम कट टू कट आहे, कट टू कट फाईट होणार आहे। दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तारे सिताऱ्यांची मैफिल दोन्ही टीममध्ये पाहायला मिळते, आणि हे दोन्ही टीम जर पाहिलं तर सध्या टेनिस क्रिकेटवर मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात, आणि आमदार चषक आजच्या दिवसात बाजी कोण मारणार? पहिला दिवस श्रीतेज 11 चरोली पुणेचा होता, पहिली रात्र व्यावसायिक गटाची। आजची कोणाची असणार ही मॅच ठरवेल। या वेळेला जागा बनवली, बॅकफुटला गेले, कव्हर्सला मात्र बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय। बॉल मात्र अडतोय थोडासा, आणि तिकडे उमर खान थ्रो करताय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। धावसंख्या पुढे गेली आहे 6 धावांवर। भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय, शिस्तबद्धता पाहायला मिळते, 7 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळतात, 1 ओव्हर टेप बॉल पाहायला मिळते, दिवस रात्र पद्धतीच्या मॅच पाहायला मिळत आहेत। 7-7 ओव्हरच्या मॅच म्हणजे मोठी बाब पाहायला मिळते। वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला होता। बायच्या स्वरूपातील 1 धाव त्या ठिकाणी मिळेल। धाव फलक जर पाहिलं तर या ठिकाणी 1ने पुढे जात असताना धावसंख्या पाहायला मिळते 7 धावा। संदेशजी गाजरे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, उभरते समालोचक सध्या स्कोरिंग करतायत, त्यांचंही स्वागत। आणि सगळे सहकारी, मग संदीपजी नाणेकर साहेब असतील, राजाभाऊ वगैरे असतील, आणि त्यांचे सगळे सहकारी सारंगभाऊ वगैरे असतील। आपली स्पर्धा आहे, आपल्या पिंपरीचं नाव महाराष्ट्रभर झालं पाहिजे याकरता सगळे मेहनत घेत आहेत। भले आमचं नाव घेऊ नका सगळे सांगतात, परंतु आमची स्पर्धा, आमची पिंपरी महाराष्ट्रभर गेली पाहिजे। यावेळेला उसळता बॉल होता, त्याला जर पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने खेळतायत महेश नानगुडे। 1 धाव मिळेल। धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते। मजा येणार आहे या मॅचमध्ये, प्रेक्षक जागलेले आहेत आतापर्यंत या मॅचसाठी, आणि आजचा रिझल्ट काय लागणार त्या ठिकाणी नारायणभाऊ वगैरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित राहत आहेत। आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल।
आणि पिंपरीकरांचा पिंपरीत खाण्याची चंगळ असते, आम्ही त्याचाही आस्वाद घेतोय. मिसळपासून मलाई गोळ्यापर्यंत, पॅटीसपासून अगदी दहीवड्यापर्यंत सगळ्याचा आस्वाद आवर्जून घेतलेला आहे. आता काय राहिलं, काय नाही ना. अच्छा, उडीद वडा बाकी आहे. ज्यावेळेला एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय जलद गतीने फिल्डर त्या ठिकाणी आले आणि आता पहिल्या प्रयत्नात नाही परंतु दुसरा प्रयत्न केला धाव घेण्याचा. एक धाव महत्वाची आहे. इकडे मॅच चांगली होणार आहे. कट टू कट फाईट. प्रेक्षक हो, सगळ्यांचं स्वागत आहे आणि सध्या सुरू आहे 1.5 लाखाची मॅच. कारण जो जिंकेल कमीत कमी 1.5 लाख त्याला मिळणार आहेत. त्यामुळे 1.5 लाखाची मॅच आवर्जून पहा. जो फायनल जिंकेल त्याला तर 5 लाख मिळणार आहेत. महेश नानगुडे, प्रत्येकाला सिद्ध करायचंय आपण आतापर्यंत काय केलं याच्यापेक्षा या मॅच मध्ये काय करतोय याला महत्व आहे. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली जाते कॅच. विकेट येताना पाहायला मिळते. सौरभ बिराजदार चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाले आणि महेश नानगुडे या फटक्यावरचं नियंत्रण त्यांचं हटलं होतं. चेंडूवरची नजर प्रॉपर नव्हती आणि त्याच्यामुळे सर्कल भेदण्याचा प्रयत्न त्यांचा अयशस्वी राहिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय थेटीला पहिल्या ओव्हरमध्ये आणण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटचा खूप जबरदस्त राहिला. इकडे विकेट आली आहे. एक ओव्हर संपली आहे. धावसंख्या झाली 9, विकेट आली आहे 1 आणि आता बॅटिंगसाठी दत्ता पवार येताना पाहायला मिळत आहेत. आपल्या फलंदाजीतील पॉवर त्यांनी आज दाखवली आहे. जिल्हा पुणे, तालुका मावळ आणि गाव कामशेत अशा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. याही वर्षी सुप्रीमो ट्रॉफी गाजवली त्यांनी. पहिल्या षटकाची क्षणचित्र या ठिकाणी आपण पाहू शकता. नऊ धावा धाव फलकावर आहेत. अझर यांच्या हातात दुसरं षटक सोपवण्यात आलंय. आज सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील चांगले बॉल फिरवलेत त्यांनी, परंतु ही मॅच महत्वाची आहे. प्रतिस्पर्धी देखील तेवढाच तगडा आहे. चांगली मॅच होणार आहे. कट टू कट फाईट आहे. 7 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर झाली आहे. 9 धावा धाव फलकावर. अझर बॉलिंगसाठी तेलंगणा राज्यातील हैदराबादचा खेळाडू, तर समोर पुण्याचे एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळत आहेत. वाशिक शेख. बिग हिट, टोलावलाय बॉल. ही स्ट्रेंथ आहे यांची. समोरच्या बाजूला लांब लचक षटकार मारलाय. वाह, सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. सिक्सरचा बॉल आहे आणि सिक्सरच्या बॉलवर 6 मारायची एक वेगळीच मजा आहे. अंदाज घेतला या बॉलचा. वाशिक. या वेळेला खेचून मारलाय. मागे केला थोडासा, त्याचाही अंदाज घेतला. पुन्हा एकदा तेच होते. हो सर, प्रत्येक कॅचला 200 आहेत. षटकारामध्ये बॉल आला आणि प्रेक्षकांनी कॅच पकडली तर प्रत्येक कॅच मागे 200 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आयोजन कमिटीकडून. प्रत्येक कॅच मागे 200 आहेत.
यावेळेला कमबॅक केलंय, थोडासा बॉल फिरवला, लांबून फिरवला, गती कमी केली आणि बॉलला फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतो. चांगला टर्न पाहायला मिळालाय आणि 2 षटकारानंतरचं एक कमबॅक पाहायला मिळालं. 21 धावा धावफलकावर आहेत. संघर्ष चांगलाच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतोय. पुणे विरुद्ध मुंबई अशी लढत पाहायला मिळते सध्या. दोन्ही महाराष्ट्रातील भारतातील महत्त्वाची शहरं आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. मुंबई पुणे अलीकडे जर पाहिलं तर मागील 20-22 वर्षात एक्सप्रेस हायवेने शहरं जवळ आणली. नाहीतर पूर्वी जर पाहिलं तर खंडाळा घाटातील ट्रॅफिक मात्र मोठ्या प्रमाणावर असायची, परंतु एक्सप्रेस हायवेने दोन्ही शहरं जवळ आणली. आणि आज क्रिकेटमध्ये देखील दबदबा या दोन्ही शहरांचा कित्येक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतो. 22 धावा धावफलकावर दत्ता पवार बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. एक वेगळी स्ट्रेंथ असणारा हा बॅटर आहे, परंतु बॉलला फिरवण्याचं कसब असणारे अझर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. मेरिटवर क्रिकेट खेळतात दत्ता. बॅकफुटला गेले, खेळतात बॉल. हा मात्र या ठिकाणी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये तिकडे घोषांकित क्षेत्र. एक धाव मिळणार आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना 23 धावा. आजच्या रात्रीत बाजी कोण मारणार? लगातार दुसऱ्या दिवशी पुण्याचा संघ या लिस्टमध्ये येणार का की मुंबईचा संघ भाव खाऊन जाणार, हे मात्र या ठिकाणी पुढील 1 तासात कळेल. याही वेळेला बॉलला फिरवलंय, परंतु पंचांनी आपले हात फैलावलेत. कळवतात हा बॉल वाईड आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. उमर खान यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. ओमकार देसाई टीममध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ बिराजदारच्या येण्याने टीम स्ट्रॉंग होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलला फिरवलंय. याही वेळेला थोडंसं लांबून फिरवण्यात यशस्वी राहिले. पहिले शफल झाले होते ऑलरेडी बॅटर, त्यानंतर चेंडूचा टप्पा आणखी थोडासा बाहेर घेतला. 2 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 24. या ओव्हरमध्ये मात्र बऱ्यापैकी धावसंख्या बनल्या. विकेट नाही आली. 15 धावा खर्च केल्या अझरने आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा. अजूनही 5 षटकं बाकी आहेत. रणजित फराटे देखील या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. कदाचित आत्ताच नुकतेच दाखल झालेत. मॅच चांगली होणार आहे. आजच्या दिवसातील दर्जेदार सामना, क्वालिटी क्रिकेट, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते आजच्या रात्रीतील महत्त्वाच्या मॅचमध्ये. दोन ओव्हर पहिल्या झाल्यानंतर टेप बॉल घेऊन पुन्हा एकदा ओमकार देसाई आले, ज्यांनी आजच्या दिवसात टेप बॉलची ओव्हर लाजबाब टाकली. आणि पहा या ओव्हरची सुरुवात ते विकेल तेवढी चांगली पाहायला मिळाली. बॉल जर पाहिलं तर हवेत तरंगत मात्र बॉल वळसा घालताना पाहायला मिळत आहेत. 24 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा ओमकार देसाई आज जबरदस्त बॉलिंग केली आहे. हो, नियंत्रण नव्हतं या बॉलवरचं, ही तेच महत्वाचं आहे. या बॉल हलका आहे वजनाने आणि इकडे एक धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. कॉल दुसऱ्या धावेचा दिला होता त्याकरता. दोन धावा पहा लगेच चतुराई दाखवली. या मॅचचं महत्त्व दोन्ही टीमला माहिती आहे. कुणाला कुठे थांबवायचं, कुणाच्या विरुद्ध कुठे धावा घ्यायच्या, या सगळ्या बाबी दोन्ही टीमला माहिती आहे. एकमेकांच्या विरोधात सातत्याने ज्या वेळेला व्यावसायिक टीम खेळत असतात, मॅचेस होत असतात.
बिग हिट. दत्ता पवारची पॉवर बॉल टेपचा आहे की नाही याची त्याला फिकर नाही. ही पवार पॉवर इकडे दाखवत असताना दत्ता पवार. आजच्या दिवसात टेप बॉलवर 2 षटकार मारण्याचा कारनामा केलाय दत्ता पवार यांनी. नारायणभाऊ वागेरे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी, संदीप भाऊ कापसे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हेमंत भाऊ जाधव यांचं आगमन होत आहे. हे सगळे क्रिकेट प्रेमी. नरेशजी पाणेकर, सुनील भाऊ कुदळे या सगळ्या मान्यवरांचं आमदार चषकाच्या निमित्ताने आगमन होतं. सगळ्यांचं स्वागत असेल. टेप बॉलची ओव्हर सुरू आहे. 33 धावा धावफलकावर. दत्ता पवार आपल्या बॅटची पॉवर दाखवत आहेत. ओमकार यांना देखील कमबॅक करावं लागेल. धावसंख्या ही चिंतेची बाब होऊ शकते. स्ट्रेंथ दोन्ही टीमची चांगली आहे. मजा येणार आहे या मॅचमध्ये. आजची रात्र क्रिकेटची. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. थोडंसं नियंत्रण याही वेळेला सुटलं होतं. व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. यावेळेला आणखीन एक फटका मात्र या ठिकाणी खेळला जातो जो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा तिकडे मिळतील. दत्ता पवार चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळत आहेत. 1 डाऊन पोझिशनला बॅटिंगला आले आणि त्यानंतर जरा पाहिलं तर धावांना सुरुवातच त्यांनी केली आहे. धडाकेबाज बॅटिंगला सुरुवात. एका बाजूला वार्षिक 20 धावांवर खेळतात. 9 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये 9 वर दत्ता पवार खेळतात. 36 धावा धावफलकावर. तिसरी ओव्हर सुरू असताना ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला दत्ता पाहत राहिल्या बॉलकडे. टप्पा पडतोय आणि त्यानंतर बराच बाहेर गेलाय. पाहावतच राहावा असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. टेप बॉलच्या क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे ती आपण घेतोय. पुन्हा एकदा बॉल बाहेर स्विंग होताना पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी. एक षटकार आला खरा परंतु त्यानंतर काय बॉल पाहायला मिळतोय. हवे तरंगत मात्र हेलकावे घेत मात्र बॉल यष्टिरक्षकांकडे. मागील दोन्ही बॉल आतापर्यंत जर पाहिलं तर इन कटर चांगले करत होते. आता आउट कटर केले त्यांनी दोन्ही बॉल. याही वेळेला तेच करण्याचा प्रयत्न परंतु थोडासा पुढे बॉल होता त्याला ढकललं समोर. लॉंग ऑफला बॉल गेला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय लगेच चतुरतेने आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जरी 38. 1 विकेट माघारी परतलेली आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल परंतु 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. धावसंख्येला असंच पुढे घेऊन जायचं, वाढवायचं ही रणनीती एका बाजूला पाहायला मिळते परंतु धावसंख्येला कुठेतरी कंट्रोल करायचं याचसाठी टीमचा प्रमुख गोलंदाज जिशान. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मुंबईच्या मालाड परिसरातील कुरार विलेज या परिसरात राहणारे कुरार एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. ब्लॉक होल स्पेशलिस्ट बॉलर. वेग प्रचंड पाहायला मिळतोय परंतु तेवढ्याच ताकदीचे 2 फलंदाज मैदानात सध्या पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन दिवस रात्र पद्धतीचे हे सामने आपण पाहतोय. पहिला बॉल फुल टॉस. त्याला दिशा दिली आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. तो थ्रो केला जातोय आणि वाह काय थ्रो केलाय. जबरदस्त. रोहित होते त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी जाणार याच वेळेला अगदी जलद गतीने थ्रो तिकडे केला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 39 धावा. येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्त्वाचे असतील. येणारे 23 बॉल खूप महत्त्वाचे असणार आहेत. क्रिकेटच्या खेळाची मजाच वेगळी आहे. बातच वेगळी आहे. तो पाहता आपण एवढे गुंग होऊन जातो कधी कधी आठवत सुद्धा नाही की आपण जेवलोय की नाही जेवलोय. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. सकाळची संध्याकाळ कधी होते
संध्याकाळची रात्र कधी होते, रात्रीची मध्यरात्र कधी होते आणि मध्यरात्रीची पहाट कधी होते कळत देखील नाही. यावेळेला हा चेंडू वेगवान परंतु खोलवर टप्प्याचा करण्याचा प्रयत्न राहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप होतं, तिकडे रन मिळणार आहे. खेळताना आनंद मिळतो, पाहताना आनंद मिळतो. या क्रिकेटची एक खेळाची ही बात आहे. टेनिस बॉलमध्ये आनंद मिळतो, लेदर बॉलमध्ये आनंद मिळतो, रबर बॉलमध्ये आनंद मिळतो, अगदी प्लॅस्टिक बॉल क्रिकेटमध्ये देखील आनंद मिळतो, गावाच्या क्रिकेटमध्ये आनंद मिळतो, 40+ आनंद मिळतो, व्यावसायिक क्रिकेटमध्ये आनंद मिळतो, तालुका क्रिकेटमध्ये आनंदच मिळतो. वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय परंतु दिशेवरचं नियंत्रण नाहीये. टप्पा चुकलाय. व्हाईट बॉल थोडंसं बाहेर काढला जातं. अलीकडच्या कालावधीमध्ये जिशान यांनी आपल्या भात्यामध्ये काही चेंडू ॲड केलेत. म्हणजे नॉर्मली डावखुरे हाताचे जे गोलंदाज आहेत चेंडूला बाहेर काढतात, परंतु जिशान यांचा यॉर्कर तर चांगलाच आहे, परंतु हा आतमध्ये येणारा चेंडू जो त्यांनी अवगत केलाय ना, तो अलीकडे खूप चांगल्या पद्धतीने हाताळतायत. वेग वाढवला पुन्हा एकदा. टप्पा दिशा ही मात्र चांगली नव्हती आणि त्यामुळे व्हाईट बॉल पुन्हा एकदा. याही वेळेला ते किंचितचा बॉल बाहेर कट करतायत, परंतु ते करत असताना जो टप्पा ज्या ठिकाणी बॉल पाहिजे होता तिकडे नव्हता. 42 धाव फलकावर. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना अद्भुत क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. इंग्रजांनी भारतात आणलेला परंतु आपला झालेला हा क्रिकेटचा खेळ पुण्याच्या पिंपरीमध्ये सध्या आपण पाहत आहोत. या वेळेला खेळला परंतु मागे जाईल. उसळी थोडी जास्त होती. अशा प्रकारच्या ग्राउंडवर जाणून बुजून सुद्धा खूप टप्प्याचे चेंडू केले जातात, म्हणजे जरी स्ट्रोक खेळला तरी तो गोष्टांकित क्षेत्रात पाठी जाईल अशा प्रकारची काळजी होते. आणि तिकडे अर्धा डाव जवळपास झालाय. 43 धाव फलकावर आहेत. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीपभाऊ वागेरे यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेवर चांगलंच लक्ष पाहायला मिळत आहे. ओहो, या वेळेला वेगात बॉल टाकलाय. दांडी 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 गुल, हीच खासियत आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर आणि वेगात बॉल टाकला आणि बॅटची कडा घेतल्यानंतर स्टंपवर जाऊन आदळला. वेग होता प्रचंड आणि विकेट आली. विकेट येताना पाहायला मिळते. 43 धावांवर हा धक्का बसतोय. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्री दोन्ही मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार घेणारा खेळाडू शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातीलच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू येतात मैदानात. शुभम शेळके. शुभम शेळके 43 धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा जिशान. पहिलाच बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. जणू काही पॅव्हेलियन मधून सेट होऊन आले होते की काय. पाठवलाय पहिलाच बॉल सीमारेषा पार. षटकार ठोकलाय पठ्याने आल्या आल्या. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढेच केला होता. बॅट फिरवली आणि जोरदार प्रहार येतोय. षटकार. टीमची धावसंख्या उसळी घेताना पाहायला मिळते. मोठी मॅच आहे. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु जिशान मात्र विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर रणजित फराडे तिकडे आलेले आहेत. त्यांनी पकडलेली ही कॅच आणि जास्त काळ मैदानात नाही थांबू शकले या ठिकाणी शुभम. विकेट येते.
ऋतिक गजर सध्या चर्चेतील असणारं नाव, टेनिस क्रिकेट जगतातील लहान वयातच चांगली चमकदार कामगिरी करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिक गजर. चर्चा आहे या खेळाडूची सध्या. पाहूया या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये चांगली स्टार्ट झाल्यानंतर आपल्या टीमसाठी कशा प्रकारचे योगदान देतात. 4 ओव्हर नंतर 49 झालेली आहे. वाशिक मैदानाच्या आतमध्ये 22 वर खेळतायत. ऋतिक गजर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि आता गोलंदाजीसाठी मात्र अक्षय थेटे यांना आमंत्रित करण्यात आले, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. पहिलं षटक 8 धावांचं टाकलं होतं. 4 ओव्हरचा खेळ झालाय. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. क्रिकेट खेळ पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. मग 50 ओव्हर असू देत, 5 दिवस असू देत, 20 ओव्हरचं क्रिकेट असू देत किंवा 7 ओव्हरचं असू देत आपलं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहिला मिळाला. एफर्ट्सला जबाब, परंतु बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. परंतु रणजितचे एफर्ट्स काय होते, लाजबाब. टाळ्या होत आहेत त्यांच्यासाठी. रणजित फराटे जेवढे चांगले गोलंदाज आहेत तेवढे चांगले फलंदाज आहेत आणि त्याच्याही पेक्षा चांगले फिल्डर आहेत. ते जिकडे उभे राहतात ना, आजूबाजूच्या 2 फिल्डरची फिल्डिंग सुद्धा करायला जातात. परंतु आता त्यांच्याकडे आलेला बॉल जो अगदी सीमारेषेच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न झाला, परंतु नाही यशस्वी झाले. एफर्ट्स चांगले होते म्हणून टाळ्या वाजल्या. वासिक इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न. अक्षय थेटे यांचा धाव घेण्याचा प्रयत्न पाठीमागे पाठवलाय. धावसंख्या 55 वर आहे आणि इकडे तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. लेग बिफोर विकेट आहे की नाही याकरता. OUT आउट. इकडे तंत्रज्ञानाचा फायदा होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ, गोलंदाजाला आत्मविश्वास होता की हे खेळाडू बाद असू शकतात. त्यांनी मात्र इकडे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि त्या ठिकाणी मात्र बाद होऊन माघारी परताना पाहायला मिळत आहेत. 55 धावांवर आणखीन एक विकेट आलेली आहे. एक षटकार आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर विकेट सुद्धा येते. मनोज साठे येत आहेत. कोथरूडचे खेळाडू आहेत, मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय थेटेने घेतलेली विकेट पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय त्यांनी. 2 विकेट त्यांच्या खात्यात जात आहेत. 55 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ असताना एक मॅरेथॉन सामना आहे. प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, नजरा लागल्या त्या मॅचवर. गती कमी केली आहे अक्षय थेटे. भिवंडीवरून इकडे काय आले दाखवून देत आहेत. टप्पा लेंथवरच टाकला परंतु गती कमी केली होती, त्यामुळे बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला आणि इकडे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 5वं षटक मार्गस्थ आहे. 55 धावा, 4 विकेट माघारी. मृत्युंजय कोलवडप्याचा बॉल आता थोडासा पुढे केला. चुकीला माफी नाही. मनोज या ठिकाणी प्रत्युत्तर देत आहेत. षटकार. नुकतंच एक शतक देखील कोथरूड प्रीमियर लीग मध्ये ठोकलं या खेळाडूने. मनोज साठे. अक्षय गती कमी केली आहे आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय.
साठे विरुद्ध थेटे ही लढत देखील चांगलीच रंगताना पाहायला मिळते. मनोज साठे विरुद्ध अक्षय थेटे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पुन्हा गती कमी केली. त्याचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र करण्यात आली या ठिकाणी भीमर आहे की नाही याकरता. नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जाईल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी धावसंख्या आलेली आहे. 62 धावा धावफलकावर 5वं षटक मार्गस्थ आहे. 7 षटकांचा हा सामना. अक्षय थेटे पुन्हा एकदा. आता मात्र नामी संधी मोठा फटका मारण्याची आणि त्यासाठी मनोज यांना पण पाहतोय. मनोज साठे, ऋतिक गजर मात्र स्ट्राईकच्या प्रतीक्षेत आहेत. फुलटॉस. पुन्हा एकदा खराब चेंडू. त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आहे. धाव संख्या नो बॉल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे चौकार देखील त्यांना पाहायला मिळेल. या 5 धावा. आणि गोलंदाज देखील, कारण शरीराच्या दिशेने दोन्ही चेंडू होते त्यामुळे गोलंदाजी देखील थांबवण्यात आलेली आहे इकडे. शेवटच्या एका बॉलसाठी मात्र 2 अतिरिक्त बॉल टाकावे लागले. धावाही आल्यात मोठ्या प्रमाणावर. 67 धावा 5वं षटक मार्गस्थ असताना. रणजित फराटे उर्वरित षटक टाकण्यासाठी रणजित फराटे येत आहेत. याही अष्टपैलू खेळाडूची चांगली चर्चा आहे. मांडवगण फराटा या गावचे खेळाडू आहेत शिरूर तालुक्यातील. 67 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याची नामी संधी चालून आली आहे. परंतु पाहूयात रणजित फराटे. बिग हिट. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावर हिट 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 लांब लचक हिट. सिक्सर. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 73 धावांवर जाताना पाहायला मिळतोय. 24 धावा या षटकामध्ये आला. महागडं षटक राहिलं. दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 षटकं झालेली आहेत. 2 षटकं अजूनही बाकी आहे. एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे आणि आता मात्र 2 षटकं कशा प्रकारे राहणार यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे. मोठी मॅच आहे. या मैदानात 80 85 90 धावांचा देखील पाठलाग होऊ शकतो. परंतु या 2 ओव्हरमध्ये किती रन येणार यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. भारत ट्रॉफी आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. 19 ते 23 मे रोजी राज्यनिहाय क्रिकेट असणारा वेगळा आविष्कार 70 स्पोर्ट्सवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता ही स्पर्धा होणार आहे महाराष्ट्रातीलच ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये. आवर्जून आपण सगळ्यांनी आस्वाद घ्या. ज्यांना मैदानात येणं शक्य आहे मैदानात या आणि नाही शक्य त्यांनी मात्र आवर्जून 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पहा. 73 धावा चांगली धावसंख्या मात्र पाहायला मिळते. आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. जिशान यांना आमंत्रित करण्यात येत आहे. पुढल्या षटकात येत आहेत. 73 धावा धावफलकावर. मागील षटकाच्या शेवटच्या एका बॉलसाठी 12 धावा आल्या.
ऋतिक गजर जोडीला जर पाहिलं तर मनोज साठे, रणनीती थोडीशी बदलली जाते, धावसंख्येला कंट्रोल करायचं यासाठी पुन्हा एकदा जिशान यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. विकेट आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो, कारण याही खेळाडूची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. ऋतिक गजर वेगवान, खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकलाय, फिल्डर आलेत, रन नाही मिळणार. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केवळ राहिला खरा, परंतु ब्लॉक होलचे चेंडू ही स्पेशलिटी आहे या बॉलरची. यॉर्कर लेनचे चेंडू टाकायचे, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकायचे. ऋत्विक गजर हा बॉल थोडासा मागे टाकला, जोरदार टाकलाय आणि आता मागे चालू लागलेले आहेत ऋतिक गजर. जिशानच्या हातात चेंडू सोपवणं संघनायकाने मात्र योग्य निर्णय होता आणि त्यांनी इकडे धावसंख्येला पुन्हा एकदा ब्रेक लावलाय. ऋतिक बहा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटला बॉल लागला, त्यांना कळलं, अंपायरकडे पाहिलं देखील नाही आणि चालू लागले. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. जिल्हा अहिल्यानगर, तालुका पारनेर आणि गाव टाकळी ढोकेश्वर. सुशांत गायकवाड येताना पाहिला मिळत आहेत. त्र्याहत्तर धावा फलकावर आहेत. पहिले दोनही चेंडू चांगले आले तिकडे. कुठेतरी या ठिकाणी ताई पॅकरचा हीच रणनीती असेल, कुठेतरी या धावसंख्येला 80-85च्या आतमध्ये कंट्रोल करणं. वेगात बॉल टाकलाय, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल कळवतायत पंच. इकडे धावसंख्या इकडे पुढे जाते 74. काय वेग आहे या गोलंदाजीमध्ये. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करायची आहे, म्हणजे टीमने जी जबाबदारी दिली ना प्रत्येकाला योग्यरित्या पार पाडावी लागते. बॅटर गेले तर बॅटिंग करायची, बॉल आता दिलाय तर बॉलिंग करायची आहे. या सगळ्या बाबी तुम्हाला यशस्वी करायच्यात. प्रतिस्पर्धी बलवान असू दे, तुम्हाला तुमची बेस्ट कामगिरी करायची आहे. बॅट फिरवली अतिशय वेगात, परंतु बॉल फिरलाय आणि हातात जातो यष्टीरक्षकांच्या. चांगली गोलंदाजी. एक गोष्ट केली आहे, डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी मात्र बाहेर जाणारे चेंडू आणि ते सुद्धा वेगात, ही गोष्ट कमी पाहायला मिळते. बऱ्यापैकी डावखुऱ्या हाताचे बॉलर, डावखुऱ्या हाताचे बॅटर आल्यानंतर चायनामन टाकतात, कमी गतीचा चेंडू टाकतात, परंतु जिशान एक गोष्ट करतायत, वेगात बॉल बाहेर कट करतायत. हे वेगळे पण त्यांच्या गोलंदाजीतील अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक. पुन्हा एकदा जिशान काय बॉलिंग करतायत, जबरदस्त. कमबॅक केव्हाही होऊ शकतं. 6व्या ओव्हरमध्ये सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न. उत्तरच नाहीये बॅटरकडे, अशा प्रकारची बॉलिंग पाहायला मिळते. थांबवली मॅच या ठिकाणी. धावसंख्येचा ग्राफ जो 90 इकडे 95 कडे निघाला होता, त्याला कुठेतरी लगाम घालण्याचा काम मात्र या ठिकाणी जिशानने केलंय. बॉल ज्या पद्धतीने ज्या वेगात येत आहेत, जणू काही आगीचे गोळे आपल्या दिशेने येत आहेत की काय. आणखीन एक विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहिलं मिळाली खरी, परंतु पाहूया जी गोलंदाजी राहिली आहे लाजबाब आहे. कसा बसा स्वतःला वाचवायला गेला, त्या प्रयत्नात माघारी परत आहे. जिशान कॅच देखील घेताना पाहिला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर आता 74 आहे. या षटकात एकच धाव आली आणि ती सुद्धा वाईट बॉलची आहे. पाहूया ओमकार गायकवाड मागील मॅच मध्ये देखील प्रभावी राहिले होते. ओमकार हा चेंडू समोरच्या दिशेने एक वेगवान स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फिल्डर आहे तिकडे. रन मात्र तिकडे एकच मिळेल. धावसंख्या एकने पुढे जात असताना 75 वर जाताना पाहिलं मिळते. धावसंख्या जिशानची प्रभावी गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं मिळते. मागील मॅच मध्ये सामनावीर हा पुरस्कार देखील त्यांनी घेतला होता आमदार चषकामध्ये.
आणखीन एक वेगवान चेंडू, परंतु त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅकचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये जिशानने फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त कमबॅक. टाळ्यांचा गजर प्रेक्षकांमधून येताना पाहायला मिळतोय. त्यांनाही ही गोलंदाजी आवडली आहे कुठेतरी. त्यांनाही सामना दोन्ही बाजूने जाताना आवडतोय. कारण केवळ बॅटरच्या बाजूने गेला तरी आनंद मिळणार नाही आणि केवळ बॉलरच्या बाजूने गेला तरी आनंद मिळणार नाही, परंतु तो दोघांकडे जर सामना गेला ना, आपल्याला मजा येते मॅच पाहायला. आणि आता 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 76. पुन्हा एकदा मी ते सांगेल, एका टीमचं म्हणणं असेल 85च्या पुढे जायचं, एका टीमचं म्हणणं असेल 85च्या आतमध्ये थोडंसं कंट्रोल करायचं. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आहे. आजही स्पर्धा तब्बल 71,000 प्रेक्षकांनी युट्यूबला आज सुद्धा आमदार चषक ही स्पर्धा पाहिलेली आहे. आणि उद्या 1 लाख तर कन्फर्म क्रॉस करेल. हो, इकडे रोहितच्या हातात बॉल दिलाय. अचानकपणे सामन्याला कलाटणी पाहायला मिळते. धावसंख्येला कंट्रोल केलंय, थोडंसं थांबवलंय, वेगात बॉल टाकलाय. हा मात्र बॉल थोडासा दूरवर वरून खेळण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. की नाही याकरता त्या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातो. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते. 77 धावा धावफलकावर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये मात्र हा सामना चला शेवटचं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या शेवटच्या षटकामध्ये सत्याहत्तर धावा धावफलकावर आहेत. 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत. एक मॅरेथॉन सामना, एक महत्वाचा सामना आपण सध्याच्या घडल्या या ठिकाणी पाहतोय. चला आयोजकांच्या सूचना येत आहेत, मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करायची, मॅच सुरू करायची.
77 धावा धाव फलकावर. वेगात बॉल टाकला या ठिकाणी, अतिशय वेगात बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला, परंतु पायाला बॉल आदळला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणि इकडे जर पाहिलं तर स्ट्राईकवर ओमकार येताना पाहायला मिळत आहेत. बिग हिट, फटका चांगला खेळलाय. पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावा पंचावन्न त्या ठिकाणी कळवत आहेत. अतिशय महत्वाचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 80 धावा धाव फलकावर. 1.5 लाखाचा सामना जो जिंकेल, कमीत कमी 1.5 लाखाचा मानकरी संघ ठरणार आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलंय. एक मोठी मॅच, मॅरेथॉन मॅच. युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. ऐंशी धावा धाव फलकावर आहेत. हा बॉल थोडासा पुढे केलाय, त्याला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेला. ओमकार देसाई होते. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. 81 धावा धाव फलकावर. 7वं षटक, शेवटचं षटक मात्र मार्गस्थ असताना तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही याकरता. योग्य बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी खास उद्या ज्यांचा संघ खेळणार आहे तर विदर्भातील खामगावचे नगरसेवक गुलजमाबाई या ठिकाणी शहा या ठिकाणी संपूर्ण टीम घेऊन आलेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. इकडे मात्र या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळतात. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे नगरसेवक आणि त्याचबरोबरीने विदर्भातील ख्यातनाम गुलजमा 11 या संघाचे सर्वेसर्वा आपली टीम घेऊन या ठिकाणी विदर्भातून दाखल झालेले आहेत. बुलढाण्यावरून विनंती असेल आपण मंचावर यायचंय. गुलजमाबाई आपण या ठिकाणी मंचावर यायचं प्लीज. बुलढाण्याचा संघ विदर्भाचा संघ खेळणार आहे आणि त्यांचे आमदार चषकासाठी आपली टीम घेऊन या ठिकाणी नगरसेवक साहेब दाखल होत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारताच्या कानाकोपऱ्यातून टीम या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ऋषी जोरे यांना पण पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. 81 धावा धाव फलकावर. मागील 2 ओव्हरमध्ये थोडंसं कंट्रोल केले धावसंख्येला जिशान आणि आता या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित. उद्या या ठिकाणी गुलजमा 11 खामगाव विदर्भ हा संघ पाहायला मिळणार आहे. स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे हा संघ पाहायला मिळणार आहे. आणि MUCC संबळपूर ओरिसा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे उद्या सुद्धा इकडे मजा येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संघ आहे, कोकण रिजन मधील संघ उद्या पाहायला मिळेल, विदर्भातील संघ पाहायला मिळेल आणि ओरिसाचा संघ देखील उद्या इकडे पाहायला मिळणार आहे. हो हो हो, आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. अंतिम टप्प्यामध्ये कामगिरी पुन्हा एकदा उंचावत आहेत. थोडंसं ॲक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 82 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. सध्या चर्चेत असणारे दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. यस, LBW आहे की नाही याकरता रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय.
हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळतोय, परंतु नो बॉल. आणि आता संधी आहे मोठा फटका मारण्याची. फ्री हिट आता असेल. नो बॉल. षटक संपायला एकच बॉल बाकी होता. अशा वेळेला अल्लाह नो बॉल पथ्यावर पडताना पाहायला मिळेल मृत्युंजय टीमच्या. ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय. फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यावर यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल आणि त्याला दाद मागितली आहे. यस, हा वाईट बॉल आहे की नाही याकरता. योग्य बॉल आहे आणि डाव संपला. या ठिकाणी धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 83. 7 ओव्हरची मॅच आहे. आजच्या रात्रीतील हा महत्त्वाचा सामना आहे आणि या ठिकाणी जो जिंकेल त्याला कमीत कमी 1.5 लाख आणि सेमीफायनलला जाणार आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. 7 विकेट माघारी परतल्या होत्या, परंतु हा डाव संपला. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा सामना दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला येईल चांगलाच रंगेल. आणि जशी या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक ज्यांचा आवाज मंत्रमुग्ध करतो कुणालजी दाते सरांना आपण आमंत्रित करूयात. या धन्यवाद चंदू शेटे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना तुमच्या समोर रंगतोय आणि जिथे 84च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी ताई पॅकर्सला हमराज मृत्युंजय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणेच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये ताई पॅकर्स 84चं टार्गेट आहे. लक्ष्य मोठे आहे, परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. अजूनही दर्दी प्रेक्षक या मैदानावर या सामन्याचा आनंद घेतात. चला तर आता सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे. उद्या देखील मातब्बर टीम्स या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत आहेत आणि नुकतंच विदर्भाच्या खामगाव मधून गुलजमाबाई 11 या संघाचे पुरस्कर्ते खामगावचे नगरसेवक गुलजमाबाई यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या संपूर्ण टीम बरोबर आपलंही स्वागत आहे. आणि बरं वाटतंय विदर्भातले माणसं इथं आलेत. भाऊ बरं वाटून राहिलं तुम्ही इथे आले तर. बरोबर. महाराष्ट्रभर प्रवास करत असताना आपली बोली भाषा मालवणी भाषा असेल, कोल्हापुरी भाषा असेल, पुणेरी भाषा असेल, या भाषांचा प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न IPL मध्ये देखील 2019 पासून 2024 पर्यंत केला. आणि त्यातल्या त्यात बरं वाटतं ज्यावेळेला आपल्या जवळची माणसं येतात, एखाद्या स्पर्धेमध्ये त्यांची भेट होते,
तर गुलजमाबाई आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. अपेक्षा करतो उद्या चांगला खेळ तुमची टीम करेल. आमदार चषक तुम्ही पाहताय पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये. नामदार श्री अण्णासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. खूप मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. सलामीची जोडी आता मैदानामध्ये सज्ज आहे. ओमकार देसाई आणि त्याच्या बरोबरीने सौरव बिराजदार. लेफ्ट हँडेड बॅटर अँड राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 84च्या लक्ष्याचा पाठलाग. ऑलमोस्ट 1:50 होत आलेले आहेत आणि अपेक्षा आहे 2:30 वाजेपर्यंत कमीत कमी हा सामना संपेल. उद्या 3 वाजल्यापासून हा क्रिकेटचा थरार, हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या भेटीला येईल. पहिले 2 सामने त्याचा ड्रॉ मगाशीच झाला आणि त्याच्यानंतर खुल्या गटाला सुरुवात केली जाईल 5:30 वाजल्याच्या सुमारास. पहिले 2 सामने सुरू होतील 3 वाजल्यापासून आणि त्याच्यानंतर खुल्या गटाला सुरुवात. ग्रुप सी च्या मॅचेस तुम्हाला अनुभवायला इथे या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतील. चला तर जाऊया मैदानामध्ये. सामन्याला आता सुरुवात केली जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या. अमराज मृत्युंजय. 7 ओव्हरचा सामना, 7 षटकांचे सामने आणि त्यातल्या त्यात 1 षटक, टेप बॉलचं षटक. जो संघ खामगाव बुलढाण्यावरून आला त्यांच्या माहितीसाठी पहिला जो बॉल आहे तो फ्रीट आहे. पहिला बॉल बॅटर ज्यावेळेला खेळण्यासाठी जाईल तो फ्रीटचा बॉल आहे. त्याच्यावर बॅटर आउट नाहीये, तो कसाही खेळू शकतो. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे, 1 बॅटिंग पॉवर प्ले आहे. तिसरं षटक टेप बॉलचं षटक असणार आहे. असे काही नियम आहेत या स्पर्धेमध्ये. वासिक शेख पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. आता आपले संदीपभाऊ वागेरे देखील इथे जोडलेले आहेत. नगरसेवक तेही आहेत. गुलजमाबाई देखील तिथे उपस्थित आहेत. 2 नगरसेवकांचं मिलन, एक पुण्याचे नगरसेवक, एक विदर्भातले नगरसेवक आपल्या सध्या मंचावर आहेत. आपले स्वागत. हा बॉल फक्त दिशा दिली, बरोबर बॅटचा चेहरा उघडला आणि बॉलला दिशा देत असताना चॉप केलं, कापलं या बॉलला. सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 धावा. तर 2 धावा स्कोअर बोर्डवर. टार्गेट मोठं आहे. 84च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या 2 फलंदाजांच्या दरम्यान एक भागीदारी पाहिजे आणि वेगाने पाहिजे तर मजा येईल या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला कालच एक पुण्याचा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झाला. श्रीतेज 11 चरवळी पुणे, सचिन लालदास तापकीर यांचा संघ. आणि आज अमर परुळेकर यांचा संघ मैदानामध्ये मुंबई पुणे असा सामना सध्या रंगताना दिसतोय. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरच्या विरुद्ध सध्या हमराज मृत्युंजय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणे या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. पुण्याच्या टीमने एक चांगलं टार्गेट सेट केलंय. फुल टॉस होता, बॉल हवेत उडवलाय, स्वीपर कव्हरला, फिल्डर धावतोय, थोडासा दूर राहिलाय बॉल पासून. 1 धाव मिळते. थांबवले ओंकारने सौरभ बिराजदारला. टीमची धावसंख्या 3 धावा. हळू धावसंख्येला आकार येतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने सुरू होतात आणि मी ज्या 2 व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला, गुलजमाबाई जे नगरसेवक आहेत खामगाव विदर्भाचे, बुलढाणा जिल्ह्यातून इथे उपस्थित झालेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदीपबाई वागेरे. सध्या ती चर्चा सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली ही व्यक्तिमत्व आहेत आणि समाजाशी जोडलेली ही व्यक्तिमत्व आहेत. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅटची कडा घेतली, मागे ऋषी जोरेचा प्रयत्न सुरू होता आणि शेवटी 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 4. सध्या तरी पॉवर प्ले शांत चाललाय. वासिकने गोलंदाजी चांगली केली, उंचीचा चांगला फायदा घेतला, उसळी चांगली प्राप्त केली आणि अशा कॅचेस ऋषी जोरे नेहमीच घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मागे बॅकअपही पाहायला मिळालं आणि शेवटी गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. टीमची धावसंख्या 4 स्कोअर बोर्डवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल वाईड बॉल होता. मॅच चांगली रंगेल, नो डाऊट. फक्त एक पार्टनरशिप बिल्ड झाली पाहिजे, थोड्याशा धावा आल्या पाहिजेत. दुसऱ्या बाजूला पुणेकर विचार करत असतील आपला पुण्याचा संघ चांगली कामगिरी करतोय, बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी ते चांगले करतील
आणि म्हणून तर म्हणतात पुणे तिथे काय उणे, परंतु हा सामना मुंबई पुणे बॅटल चांगलं रंगेल. शॉर्ट बॉलचा वापर चांगला हॅमर्ड केला, गॅप मध्ये चालला, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहे, पाहत राहील. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट, हा येतोय चौकार. चार धावा ऍड होतील. सौरभ बिराजदारच्या बॅट मधून चांगला पुल केलाय. जसा शॉर्ट बॉल पाहिला बॅकफुटला जात असताना मागच्या पायावर वेटचं ट्रान्सफर केलं, वजन ट्रान्सफर करत असताना बरोबर चेहऱ्याखाली नजरेखाली हा फटका सजवत असताना 4 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मला फटका फसलाय. ऋषी जोरे आणि तिथे प्रयत्न दुसऱ्या खेळाडूने केला, झेल चांगला टिपलाय. दत्ता पवार तिथे आहे, पवारची पॉवर परत एक वेळा दाखवत असताना दत्ता, आणि हा झेल टिपत असताना फलंदाज मात्र बाद होईल, यावेळेला चूक केलीये. सौरभ बिराजदारने पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, ऋषी जोरे दत्ता पवार एकमेकांच्या समोर टक्कर झाली, परंतु शेवटी दत्ताने तो झेल टिपला. कधी कधी थोडंसं भीतीचंही वातावरण असतं ज्या वेळेला ऋषी जोरे विकेट कीपर आणि अगदी त्याच्या आजूबाजूला ते फिल्डर तो प्रयत्न करत असतात, परंतु शेवटी मी म्हणेन जजमेंट चांगलं होतं. पहा दोन्ही खेळाडू धावत होते, ऋषी जोरे यांनी प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूला दत्ता पवारनी प्रयत्न केला, आणि त्यानंतर सौरभ बिराजदार निराश, त्याची विकेट मिळाली आहे. पहिला धक्का बसलाय 8 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये, फलंदाजीसाठी रणजित फराटे, मांडवगण फराठा या गावाला नेहमीच चर्चेमध्ये ठेवलंय या खेळाडूने. आणि रणजित सध्या चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला, अनेक आयकॉनच्या मॅचेस तो खेळताना पाहायला मिळाला, लीग मॅचेस मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. आमदार चषकामध्ये अपेक्षा वाढल्यात. अमर परुळेकर यांचा हा संघ ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, जिथे लक्ष्य पार करायचंय 84, 84चं टार्गेट, 1.5 लाख रुपयाचं कमीत कमी पारितोषिक इथून जिंकण्याची संधी आहे या मॅच पासून. या स्पर्धेमध्ये 5 लाखाचं प्रथम पारितोषिक, 3.5 लाखाचं द्वितीय पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 1.5 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, आमदार ट्रॉफी तुम्ही पाहताय. दर्जेदार असं आयोजन, भरपूर मेहनत सगळ्यांनीच घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. पिंपरी करंडका बरोबर याही स्पर्धेची आता चर्चा या पिंपरीमध्ये सातत्याने होते. 5 वर्षात 6 पिंपरी करंडक तुम्ही पाहिले. चांगला ड्राईव्ह इथे केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय बॉल, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. थोडासा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये जाऊन हा बॉल अडवला आणि ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर. ताई पॅकर्स 9ला 1 फलंदाज बाद. शांत क्रिकेट सध्या तरी मैदानामध्ये. 36 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 बॉलमध्ये 75 धावा करायचे आहेत. 75 फ्रॉम 36. आणि पहिलं षटक वासिकचं सुरुवात झाली वाईट बॉल पासून पॉवर प्लेच्या दरम्यान. ओमकार देसाईने त्याच्यानंतरचा बॉल चॉप केला, त्याच्यानंतर स्वीपर कव्हरला हा बॉल उडवला होता सौरभ बिराजदारने. एक पुलचाही फटका सौरभ बिराजदारने त्याच्यानंतर दाखवला, जो मिड विकेटला मारला. या नंतरच्या बॉलवर तिथे 4 धावा वसूल केल्या. आणि मग स्टेप आउट करण्याच्या प्रयत्नामध्ये सौरभ बिराजदार आउट झाला. बॅटिंग पॉवर प्ले लगेचच घेण्यात आलाय सेकंड ओव्हरमध्येच. आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी लातूर एक्सप्रेस विकी कलमे आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. याही खेळाडूने चांगला प्रभाव टाकलाय मागच्या काही हंगामामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळालाय विकी कलमे, आणि चांगला सीमर आहे. त्याच्यासमोर तेवढाच तगडा फलंदाज, मातब्बर फलंदाज रणजित फराटे. हे चांगलं बॅटल रंगेल. यंग जनरेशन ज्याच्यावर संपूर्ण भिस्त इथून पुढे टेनिस बॉल क्रिकेटची, आणि तेच गोष्ट सध्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये देखील पाहायला मिळते. शॉर्ट बॉलचा वापर, अपर कट, रॅम केला तयार, आणि त्याच्यानंतर दिशा दिली. सिंगल तिथे मिळत असताना रणजित फराटेच्या खात्यामध्ये. ओमकार देसाई आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. टीमची धावसंख्या 10 धावा. हळू धावसंख्येला आकार येतोय. टेप बॉलचं षटक देखील तेवढंच महत्वाचं आहे. टेप बॉलच्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये मात्र एक षटकार आला होता, तो दत्ता पवारने मारला होता. 2 षटकार त्याने आतापर्यंत त्या टेप बॉलवर मारलेले आहेत. त्याच्यामुळे टेप बॉलचं षटक या मॅच मध्ये खूप महत्वाचं ठरेल. आणि त्यातल्या त्यात एक मोठी उपलब्धी आमदार चषक पिंपरी विधानसभा या स्पर्धेने मिळवली आहे की पहिल्यांदा पुण्यामध्ये टेप बॉलचं षटक
टेप बॉलचा खेळ प्रेक्षकांना पाहण्याची एक नामी संधी निर्माण करून त्यांनी दिली. चांगला फटका इथे सजवलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतोय. चौकार मिळेल. ओमकार देसाई अशाच गॅप शोधण्यासाठी जाणला जातो आणि पोझिशन मध्ये पहा किती लवकर येतो ओमकार देसाई. 21 वर्षाची तपश्चर्या आहे क्रिकेट मधली ओमकार देसाईची देखील. आणि हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही असे फटके मारता तो तुमचा सराव, प्रॅक्टिस, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन क्रिकेट खेळणं. कालच तो MP मध्ये उज्जैनमध्ये होता. आज परत एक वेळा मुंबईतून परत एक वेळा पुण्यामधून पिंपरीच्या आमदार चषकात आणि तिथल्या त्यात चांगला खेळ या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने केला. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही जिंकला. टीमची धावसंख्या 14. विकीचा एक्सप्रेस बॉल. त्याला माहिती होतं की कुठेतरी मागच्या बॉलसाठी वेटिंगवरच आहे ओमकार आणि बरोबर खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टरचा एक प्रयत्न झाला परंतु बॉलच सापडलेला नाहीये. भरपूर वेगाने गेला विकेट कीपरच्या हातात. ही खासियत आहे. हे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये माइंड गेम. क्रिकेट एवढा सोपा राहिलेला नाहीये खेळ. प्रोफेशनल लेवलचे खेळाडू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे मजा आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. यंगस्टरला भरपूर काही शिकायला मिळतं आणि यावेळेला बॅटची कडा घेत असताना एक सिंगल मिळेल. घोषांकी क्षेत्रामध्ये टीमची धावसंख्या 15 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. रणजित फराटे खेळतोय 2 वर. ओमकार खेळतोय 7 वर. एक चौकार ओमकारच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात 15. ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर, हमराज मृत्युंजय, विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुण्याच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये शेवटचा सामना आजच्या रात्रीतला. मध्यरात्री अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहेत. पडल्यानंतर परत एक वेळा थोडंसं खाली राहतोय. ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच इथे बीट झालाय फलंदाज. मेरिटवर खेळ करावा लागेल. कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. डीप कव्हर, पॉइंट, स्वीपर कव्हर पूर्णपणे खाली ठेवल्याने ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सातत्याने बीट होतोय फलंदाज. इथे डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या पॉवर प्लेचा म्हणजेच बॅटिंग पॉवर प्लेचा. सलग पॉवर प्ले घेतलेत. पहिला पॉवर प्ले आणि त्याच्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले. यावेळेला तोच बॉल ऑफ स्टंपचाच बॉल होता. तिकडेच खेळण्याचा प्रयत्न परंतु परत एक वेळा लेंथ आणि गतीने बीट केलंय. थोडासा शरीरापासून दूरही खेळण्याचा प्रयत्न झाला. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15ला 1 अशी परिस्थिती. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि ऑलमोस्ट 70च्या आसपास लक्ष म्हणजे 69 धावा करायचे आहेत. 30 चेंडू 69 धावा. आणि आता येईल टेप बॉलचं षटक. आणि हे षटक पूर्णपणे दाखवलं जातंय. ओमकारने त्या षटकामध्ये एक चौकारही मारला होता. MIT कॉलेज परिसरामध्ये राहणारा खेळाडू आता गोलंदाजीसाठी येईल. मनोज साठे आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. कोथरूड प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. एक शतक देखील त्याने ठोकलं. चर्चा आहे खेळाडूंची. स्वॅग आहे आणि या वर्षात 2 शतकं त्याच्या नावावर आहेत. आणि म्हणूनच खेळण्याची संधी एका मोठ्या टीम मध्ये लगेच मिळते अशा खेळाडूंना. प्रीमियर लीग्स याच्याविषयी एक व्हिडिओ देखील मी इंस्टाग्रामवर केला होता. राज्य संघटनेच्या ज्या लीग्स असतात त्या किती महत्वाच्या ठरतात. अनेक खेळाडूचं जे टॅलेंट हंट आहे, जे स्काउट्स आहेत ते सातत्याने शोधात असतात आणि तेच प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये देखील आहे. तुम्ही तुमच्या गावच्या प्रीमियर लीगमध्ये, तालुक्याच्या प्रीमियर लीगमध्ये, शहराच्या प्रीमियर लीगमध्ये जर तुम्ही चांगल्या धावा केल्या तर तुमच्यावर नजर असते प्रोफेशनल क्रिकेटरची, त्या संघ मालकांची. मग तुम्हाला ती एक संधी दिली जाते आणि तिथे जर तुम्ही चमकलात तर मग तुमच्या नावाचा गवगवा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात होतो. पंधरा धावा स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसरं षटक टेप बॉल. टेप बॉलचं षटक इथे सुरू झालंय. पंचांचा इशारा वाईट बॉल. आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे उद्गाते, 3 वेळेला नगरसेवक, त्याच्यानंतर 3 वेळेला आमदार आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून ज्या पद्धतीने त्यांनी समाजकार्य केलंय, चर्चा त्यांच्याही नावाची राहिली आहे. पिंपरी विधानसभा क्षेत्राचे दमदार असे आमदार अण्णासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष, नवनिर्वाचित उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र विधानसभाचे. त्यांची ही संकल्पना, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही स्पर्धा सध्या तुम्ही पाहताय. एक धाव इथे मात्र मिळताना दिसेल. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अतिशय जवळचे हे व्यक्तिमत्व.
आणि आता या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 17 धावा. पहिला चेंडू वाईट बॉल होता, त्याच्यानंतर एक धाव येते, 17 धावा. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय, परंतु वेग वाढवावा लागेल. धावसंख्या वेगाने पुढे सरकवणं गरजेचं आहे. सध्या फलंदाजी करत असताना ताई पॅकर्स प्रभा देवीला यावेळेला क्लीन बोल्ड, मिस केली लाईन, यू मिस, आय हिट, फलंदाज बाद होतोय आणि मनोजचा हा टेप बॉल चांगला स्विंग होत असताना पाहायला मिळालाय. आणि ज्या वेळेला मनोजने हा बॉल टाकलाय त्यावेळेला बोल्ड झालेत फलंदाज. दोन्ही पायांच्या मधून लेग स्टंपवर बॉल जाऊन आदळलाय आणि काय तो स्विंग आणि त्यातल्या त्या जल्लोष हा सध्या ट्रेडमार्क सेलिब्रेशन आहे. प्रत्येक खेळाडूचं सेलिब्रेशन असतं. दिग्वेश राठीला तुम्ही पाहिलं असेल, गरीबी में आटा गिला होता या हंगामात तो IPL मध्ये. जेवढ्याला त्याला विकत घेतले त्याच्यापेक्षा जास्त फाईन तो भरतोय या सेलिब्रेशनच्या जोरावर. पण इथे तिथे कोणते फाईन्स वगैरे लागत नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इथे फक्त मजा येते प्रेक्षकांना. ते बॅटल रंगताना पाहायला मिळायला पाहिजे होतं आणि ते दिसतंय. त्या गोष्टी सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. सेलिब्रेशन्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी रोहित आता येतोय. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु तो थांबलाय. राहुल आलाय फलंदाजीसाठी. ओंकार देसाईने परत एक वेळा लेट कटचा अंदाज इथे दाखवलाय. परत एक वेळा ती सिंगल मिळताना दिसते. जास्त जागाच दिलेली नाहीये. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला ऑब्रेकच्या स्टाईलने हा टेप बॉलचं षटक इथे हाताळलं जातं. आणि काय टप्पा आहे मनोजाचा. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे. एक विकेट घेतली आहे. ते सेलिब्रेशन चर्चेमध्ये राहिलंय. टीमची धावसंख्या 19 लॉस ऑफ 2 विकेट. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर हा संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतोय, परंतु अजूनही मैदानामध्ये ओंकार देसाई खेळतोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मागे अपील झाली आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाज बाद होतोय. यावेळेला परत एक वेळा दत्ता पवार इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले, बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, तिथून ग्लान्स केला, मागे झेल टिपला दत्ता पवारने. फलंदाज बाद. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. याच्यासाठी पंचांची देखील चर्चा होते. चांगली अंपायरिंग गेल्या 2 रात्रीमध्ये आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. कारण खुल्या गटामध्ये 2च रात्री मी सध्या समालोचन करतोय. अप्रतिम पंचांची भूमिका सर्व पंचांनी पार पाडली आहे. आल्याला राहुलला जावं लागतंय डगआउटच्या दिशेने. बरोबर बॅटला साठून गेला बॉल मागे दत्ताच्या हातात आणि दत्ताचा हा दुसरा झेल आहे. फलंदाज बाद होतोय. टीमची धावसंख्या 19, 3 फलंदाज बाद. आता येईल मैदानामध्ये रोहित नार्वेकर. फलंदाजीसाठी चतुर आणि चतुरला नावाप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. मोठमोठे फटके सजवावे लागतील. 7 षटकारही त्याने मारले होते गुजरात धमाका बिग बॅश लीग मध्ये. हरणग्राम चिखली येथे रानकुवा जम्सन स्टेडियम मध्ये. आणि काहीसा तसाच खेळ आता साकारणं गरजेचं आहे. 19 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे टेप बॉलच्या या ओव्हरमध्ये. टेप बॉलचं षटक खूप चांगलं राहिलंय मनोजचं. चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट घेतल्या, 2 शतकं या हंगामामध्ये ठोकलेली आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे. शेवटचा चेंडू शिल्लक टेप बॉलचा आणि यावेळेला स्टंपच्या एकदम क्लोज होता हा बॉल. फक्त टॅप करण्याचा प्रयत्न.
ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. परत एक वेळा बॉलचा स्विंग पहा, बाहेर जाणारा बॉल, बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, स्टंपला कदाचित लागलाय का नाही, नाही, स्टंपच्या मागे बॉल पडला, तिथून उसळी घेतली आणि परत एक वेळा मागे फिरत असताना बॉल वाढवण्याचा प्रयत्न झाला. षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि हे षटक टेप बॉलचं षटक. इथे स्विंग पा किती चांगला पाहायला मिळाला. काही बॉल आतमध्ये चांगले वळवले, 2 विकेट घेतल्या, रणजित फराटेचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्याच्यानंतर मैदानामध्ये राहुलही खेळण्यासाठी आला, लेग ग्लान्सचा प्रयत्न त्याने केला, लेट कट केला होता फलंदाजीमध्ये ओमकारने, स्ट्राईक चेंज झाली, त्याच्यानंतर ग्लान्स करण्याचा प्रयत्न आउट झाला. राहुल चतुर आला फलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल स्टंपच्या एकदम क्लोज होता. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये 65 धावा करायचे आहेत. फुलर लेनचा बॉल होता. गोलंदाजी करण्यासाठी शुभम शेळके आला आणि पहिला चेंडू वाईड बॉल आहे. नक्कीच मेजवानीचं स्वरूप होतं ओमकार देसाईसाठी हा बॉल. स्क्वेअर लेगला दिशा देण्याचाही प्रयत्न झाला, मिस केली लाईन ओमकार देसाईने आणि शेवटी वाईड बॉल येतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 20 धावा, 2 एक्स्ट्रा आतापर्यंत, त्या दोन्ही एक्स्ट्रा वाईडच्या स्वरूपात आलेल्या आहेत. बॅटच्या आतमधली कडा, मागे चाललाय बॉल, 1 धाव तिथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 21. शांत क्रिकेट एकदम. सिंगल डबल सध्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी फटकेबाजी अजूनही झालेली नाहीये. 21 रन स्कोर बोर्डवर. आता हीच ती वेळ आणि हाच तो क्षण जिथे ताई पॅकेज, प्रभादेवी, पालघरच्या प्रत्येक फलंदाजांना मोठमोठे फटके सजवण्याची आवश्यकता आहे. तरच या मॅच मध्ये सेमीफायनलचं तिकीट त्यांना मिळू शकतं. काल पुण्याचा एक संघ जिंकलाय, श्रीतेज 11 चरोळी पुणे. खोलवा टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर, त्याला सन्मान दिला, डिग आउट केलं, तोपर्यंत 1 रन ते मिळताना दिसेल. पण तो एकेरी दुहेरी धावांनी जास्त फरक पडणार नाहीये हमराज मृत्युंजय, विशाल भाऊ कांबळे, स्पोर्ट्स क्लब पुणे या टीमला. या धावा त्यांच्यासाठी तेवढ्या महत्वपूर्ण ठरत नाहीये. सिंगल डबल गेल्या तरी त्यांना तेवढा फरक पडणार नाहीये, कारण रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय आता या मॅच मध्ये. आणि तो रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 17चा झालाय, 16.91. यावेळेला फटका हवेत आहे, जास्त उंच गेलाय, फिल्डर 2 आहेत तिथे. प्रयत्न सुरू आहे, दत्ताचा 3रा झेल होऊ शकतो आणि दत्ताने हा झेल, सुपर दत्ता, चांगला झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. दत्ता सातत्याने झेलच टिपतोय. दत्ताने बॅटिंगही चांगली केली आणि इथे ओमकार देसाईची विकेट आली आहे. जास्त उंच गेला हा बॉल. त्याच्यानंतर दत्ताचं कंट्रोल पहा बॉलवरचं, जरी जमिनीवर पडला तरी पडे तो भी सिर ऊपर असं म्हणतात ना, ते दत्ताने ते दाखवलं. एक चांगला झेल इथे टिपलाय आणि त्याच्यानंतर आउट होत असताना ओमकार देसाई पाहायला मिळाला. नवीन फलंदाज, फलंदाजीसाठी उमर खान मैदानामध्ये. हा देखील एक आक्रमक बॅटर आहे, परंतु सध्या परिस्थिती विपरीत आहे. एका पाठोपाठ धक्के बसतात आणि या खेळपट्टीवर, या ग्राउंडवर धावा करणं एवढं सोपं नाहीये. आल्याला मोठे फटके मारणं. जसा खेळला हा फटका लगेचच समजलं होतं ओमकारला की चुकीचा फटका मी निवडलाय. चांगला झेल टिपलाय दत्ताने. उमर आता स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्यात 22. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. कालचा शेवटचा सामना कमालीचा रंगला. काल प्रहार 11 आणि श्रीतेज 11 हाही सामना चांगला रंगला. उडवलाय बॉल स्क्वेअर लेगला. पहिलाच बॉल फेस करत असताना डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. महेश नानगुडे तिथे आहे. दत्ता पवार, महेश नानगुडे चांगले फिल्डर आहेत आणि एक चांगला झेल टिपलाय डीप स्क्वेअर लेगला. महेश नानगुडेने आल्या उमर गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. रांग लागली आता फलंदाजाची. निम्मा संघ गारद. 5 फलंदाज बाद. ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघरचे.
न्यू बॅटर आता मैदानामध्ये नजमुल मंडल. आणि बॉलर ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी. शुभम शेळकेने याच्या अगोदर हॅट्रिक घेतलेली आहे. काल मेडन ओव्हरचा सिलसिला आपण पाहिला. रोहन खरातने एक चांगलं निर्धाव षटक टाकलं होतं. चांगले बॉल फिरवले होते. शुभम आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. काल अंगद पाटीलने देखील चांगला प्रभाव टाकला होता. अंगदने देखील प्रत्येक मॅच मध्ये ऑलमोस्ट 4-4 विकेट घेतल्या होत्या. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जिंकले होते. परत एक वेळा उडवलाय बॉल डीप मध्ये. स्क्वेअर लेग आहे. चांगली फिल्डिंग पहा. हे चिते आहेत फिल्डिंग मधले. परत एक वेळा महेश नानगुडे इन ऍक्शन. चांगली फिल्डिंग. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी 3. एकच धाव इथे मिळताना दिसेल नजमुल मंडलला. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 23. 23 धावा. रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय. तो आता 19 सव्वा 19च्या आसपास गेला. 19.26. 23 रन स्कोर बोर्डवर आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा स्वतःला क्रॅम्प केलंय. यॉर्क करून घेतलंय फलंदाज रोहितने. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये फक्त 23 धावा करू शकलाय संघ ताई पॅकर्स प्रभादेवी. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. 61 फ्रॉम 18. आता रिक्वायर रन रेट 20 वर गेलाय. 20.33 वर. हे मागच्या ओव्हरमध्ये 4च धावा आल्या. वाईडने सुरुवात झाली होती परंतु त्याच्यानंतर त्या 2 विकेट आल्या. ओमकार देसाईला शांत ठेवलं त्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतरच्या 2 सिंगल. ओमकार देसाईची ही विकेट. दत्ताचा चांगला झेल शॉर्ट मिड विकेटला. मग नवीन फलंदाज आला फलंदाजीसाठी उमर. उमरला देखील पहिल्याच बॉलवर आउट केलं. स्क्वेअर लेगला महेश नानगुडेचा एक चांगला झेल. नजमुल मंडल फलंदाजीसाठी आला. त्याच्याही विरुद्ध चांगली फिल्डिंग आणि शेवटचा बॉल निर्धाव. 4 धावांचे षटक मगाशी हाताळलं शुभमने. आता गोलंदाजीसाठी वासिक परत एक वेळा सज्ज होईल. मागच्या ओव्हरमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट घेतली होती पॉवर प्ले मध्ये. वासिक आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू झालाय. 61 धावा करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 61 धावा. हे 10 षटकार मारायचे ऑलमोस्ट. षटकाराच्या परिभाषेतच आता काउंटिंग होईल. नजमुल मंडल पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. असं वाटलं की स्वतःच्याच पायाजवळ आपटलाय की काय हा बॉल आणि नियंत्रण नव्हतं. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा झाल्यात आता 24. 24 धावा. 5 फलंदाज बाद. नजमुल मंडल आक्रमण करणं जाणतो नजमुल आणि सध्या ती आवश्यकता देखील आहे. 60 धावा करायच्यात आता 18 बॉलमध्ये. मोठा फटका तर सजवलाय. बॉल समोर आहे. फिल्डर तिथे तयार आहे. जजमेंट चांगलं आहे शुभम शेळकेचं. आणखीन एक झेल टिपलाय. नजमुल मंडल देखील परतलाय आणि ते 6वी विकेट गमावली आहे ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरने. नवीन फलंदाज आता अक्षय थेटे. फलंदाजीसाठी नानकर भिवंडीचा हा खेळाडू. गोलंदाजी खूप चांगली करताना आपल्याला पाहायला मिळतो नेहमीच परंतु आता फलंदाजी करावी लागेल. परिस्थिती विपरीत आहे. नजमुल मंडलचा एक फटका फसला. पॉवर बिहाइंड द स्ट्रोक ती कमी पडली आणि मग तो डगआउटच्या दिशेने पाहायला मिळाला आणि सातत्याने विकेट गमावल्यात सध्या तरी मी म्हणेन टीम ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरने. आमदार चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. अतिशय चांगलं असं आयोजन. या स्पर्धेचं बॅटची आतमधली कडा आणि बॉलला स्तब्ध सावधान असंच म्हटलंय ऋषी जोरे यांनी. पायाने बॉल अडवला. थांबवला तिथेच. परत एक वेळा
पायातला बॉल, तेवढीच चांगली विकेट किपिंग, बॉल अडवण्याचा प्रयत्न मागे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 26, 26 धावा स्कोअर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 26 धावा स्कोअर बोर्डवर. काल श्रीतेज 11 चरवळी पुणे, सचिन लालदास तापकीर यांच्या संघाने बाजी मारली. आज देखील आपण पाहतोय पारडं जड आहे. हमराज मृत्युंजय, विशालभाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणे या टीमचं या मॅचमध्ये सेमीफायनलचं तिकीट मिळू शकतं. जिंकलेल्या टीमला कमीत कमी 1.5 लाख रुपयाचा पुरस्कार जिंकण्याची नामी संधी या मॅचपासून. कारण 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 3.5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे या आमदार चषकामध्ये. आणि नाममात्र प्रवेश फी मध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर आणली. त्याचमुळे 16 टीम लगेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून सुपर हिट फटका, बॉल सीमा पार, येतोय षटकार. दर्जेदार हेलिकॉप्टर, चांगला फटका, खोदून काढला अक्षरशः वास्तिकचा हा फुलर लेनचा बॉल ने पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या 32. षटकार आलाय परंतु थोडासा उशीर झालाय. पण सामना संपलेला नाहीये, तो प्रयत्न सुरू आहे. रोहितच्या बॅटमधून हा सिक्सर. गती थोडीशी कमी केली, त्याच्यानंतर तो स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला. डीप मध्ये फिल्डर आहे महेश नानगुडे, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगल नंतर 33 धावा फलकावर लागल्यात. 5वं षटक सध्या सुरू आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातला. 33ला 6 अशी परिस्थिती. शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. ऑलमोस्ट 2:20 झालेत. अजूनही 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कारण रनरेटचा विचार केला तर फक्त 7च्या सरासरीने फलंदाजी सुरू राहिली. 6 विकेट गमावल्या ताई पॅकर्स या टीमने. वेगवान बॉल, एक चांगला फटका खोदून काढलाय. स्वीपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. येतोय चौकार. अक्षय थेटेच्या बॅटमधून हा फटका इथे सजवला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 37, 37 धावा. एक बॉल. 13 चेंडू आणि 47 धावा करायच्यात. एक बॉल शिल्लक आहे. पहिला व्हाईट बॉल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर एक डॉट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल, एक षटकार, एक सिंगल आणि आता चौकार. एक बॉल शिल्लक आहे. एकच आहे. बॉल शिल्लक आहे. थर्टी 37 धावा फलकावर लागल्यात. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 23 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. आणि शेवटी हा डॉट बॉल आलाय. आता झालंय हे षटक समाप्त. व्हाईट बॉल +1 एक मध्ये देखील आला होता, जो ऋषीच्या शरीराला लागून बॉल बाजूला गेला होता. तिथे एक व्हाईट बॉल आला होता, त्याच्यामुळे ते एक बॉल अजूनही शिल्लक होता. आणि शेवटी आता हे षटक कंप्लीट होतंय. ओव्हरची समाप्ती. 2-2 टेक्निकल स्कोरर आहेत, संदेश आणि चिराग. चिरागकडे तर 4 डोळे आहेत. तर शुभम शेळके परत एक वेळा आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पहिला बॉल उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. रोहितच्या बॅट मधून चांगलं टायमिंग दिसतंय. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार.
पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हेच सांगत असताना मगाशी देखील एक हेलिकॉप्टर षटकार मारलाय रोहितने. 7 बॉलमध्ये 7 षटकार मारले होते या खेळाडूने. जमसन क्रिकेट स्टेडियम, हरणग्राम, रानकुवा, चिखली, गुजरात येथे मागच्या हंगामामध्ये गुजरात धमाका बिग बॅश लीग मध्ये. त्याच्यामुळे या खेळाडूकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. 4 कोप परिसरातील हा खेळाडू. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये आता 41 धावा करायच्या आहेत. 41 फ्रॉम 11. 7 षटकार मारायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. जे गुजरातमध्ये मारले होते ते इथे मारले तर चालतील. मग हा सामना मुंबईच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु जे प्रेक्षक मगाशी ओमकार देसाई आणि उमर खान आऊट झाल्यानंतर घरी गेले, कदाचित त्यांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. कधीही काही होऊ शकतं. मॅच अजूनही रंगू शकते. एक षटकार तर आलाय. शुभम देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या अगोदर देखील चांगली गोलंदाजी केली आहे. परत एक वेळा लेंथवर आलाय. थोडासा पुढे टाकला बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता, नाही मिळणार धाव. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही या मॅच मध्ये आणि 10 बॉलमध्ये 41 धावा करायचे आहेत. 41 फ्रॉम 10. परत एक वेळा फुल टॉस. यावेळेला मिस केली लाईन मी म्हणेन फलंदाजाने. रोहितच्या खात्यामध्ये एक सिंगल मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि अक्षय थेटे आता क्रॉस झालाय. त्याच्यामुळे अक्षय थेटेला जावं लागेल डगआउट मध्ये. 7वी विकेट गमावली आहे ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरने. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉलमध्ये आता 40 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 40 रन हे समीकरण. अक्षय थेटे परतलाय. नवीन फलंदाज अझर. हैदराबाद तेलंगणाचा अझर. गोलंदाजी तर चांगली राहिली आहे, परंतु आता फलंदाजी रोहितच्या बरोबरीने किती बॉल त्याला पेस करायला मिळतील. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 44. 7 फलंदाज बाद. तो प्रयत्न करायला पाहिजे. रोहितकडे ती क्षमता आहे. 2 षटकार त्याने मारलेत. 15 धावांवर तो खेळतोय. परत एक वेळा नियंत्रण गोलंदाजी मधलं दिसतंय. शुभम शेळकेचा आणखीन एक डॉट बॉल त्याच्याकडून पाहायला मिळतोय. आता सामना हळूहळू झुकत चाललाय. टीम हमराज मृत्युंजय, विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणे या टीमच्या दिशेने. एक षटकार आला, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा ते शांत ठेवलंय फलंदाजांना. यावेळेला पुल केलाय. पॉवरफुल आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने गॅप मध्ये आणि पंचांचा इशारा येतोय. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 48. 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 7 बॉल 36. या बॉलवर षटकाराला तर मजा येईल. सामना जिवंत राहील शेवटच्या ओव्हरमध्ये. 7 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण आहे. 7 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत. बॉल हवेत आहे. टायमिंग चांगलं दिसतंय. फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय षटकार. म्हणजेच आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या 30. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नसेल रोहित. पण तो पहिल्या बॉलवर जर सिंगल आली तर मग ते बॅटल परत एक वेळा रंगेल. मग तो एक आशेचा किरण दिसतो. जरी सामना झुकलेला पाहायला मिळतो 99%, परंतु 1% तो एक आशेचा किरण असतो की कुठेतरी तिथून पलटवार होऊ शकतो. तो प्रयत्न व्हायला पाहिजे. तो केला जाईल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धावा करायच्या 30. आणि रोहितने तेच सांगितलंय अझरला की पहले बॉल पर सिंगल का ट्राय कर. ती 1 धाव जर आली सामना परत जिवंत राहू शकतो. आणि असे सामने पाहिलेत मी स्वतः 2 वेळेला. एक पालीमध्ये ऋषिकेश केशव वैद्य, विजय पावले. ते बॅटल घनसोलीमध्ये ऋषी वैद्यने मारलेले ते षटकार घनसोलीच्या क्रीडांगणावर. आणि त्यावेळेला एक बॅटल रंगायचं. प्रतीक 11 डिंगडॉंग पुणे विरुद्ध सँडी SP दादर या 2 टीमच्या दरम्यानचे ते सामने. तो एक काळ होता. मॅचलेस राहुल 11, प्रतीक 11 पुणे,
उमर 11 रायगड. आता हळूहळू दिल्ली धमाका या टीमने शिरकाव केलाय. कोलकात्याचा संघ, कोलकात्याचे खेळाडू, वेस्ट झोनचे खेळाडू, यूपी बिहारचे खेळाडू सातत्याने छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. बालाजी 11 राजकोट गुजरात, LK स्टार राजकोट गुजरात. आता हळूहळू हे संघ शिरकाव करताना दिसतात टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. पहिल्या बॉलवर नक्कीच तो सिंगलचा प्रयत्न होईल का? बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहेत. आणि ती एक सिंगल मिळते. 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता 29 धावा करायच्यात. MS धोनी गंगावती कर्नाटका हा संघ, FM हॉस्पेट कर्नाटका संघ. हळूहळू पॅकर्स बदलले, संघ मालक बदलले, नावं बदलली. आता खामगाव विदर्भातून देखील संघ आलाय. MUCC संबलपूर ओडिसा संघ आहे. रिकेन मोंती, अन्वी अंजू यांचा संघ. धावा झाल्यात 55. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी आहे. श्रीतेज 11 संघ आहे. सचिन लालदास तापकीर यांचा. मंगलमूर्ती इन्फ्रा हा संघ. हे सगळे ज्या टीम्स आहेत त्या चर्चेमध्ये असतात. फुल टॉस बॉल यावेळेला हवेत आहे. पाहावं लागेल हा नो बॉल आहे की नाही, ती चर्चा सुरू आहे. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण ऑनफिल्ड अंपायरने तसा कुठलाच इशारा केलेला नव्हता. म्हणजेच काय तर बॅटिंग करणाऱ्या टीमने त्यांचा DRS वापरलेला आहे. मॅच ऑन आहे, षटकार तर आलाय. म्हणूनच मी उल्लेख केला होता की सामना संपलेला नाहीये. पहिल्या बॉलवर सिंगल आली तर स्ट्राईक घेईल रोहित, आणि रोहितने ती स्ट्राईक घेतली, एअर स्ट्राईक केलाय. हा जर नो बॉल आला तर 7 धावा मिळतील, मग येईल मजा. नो बॉल आणि आता असेल फ्री हिट. आता येईल मजा. आता पहा प्रेक्षकांनी लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात केली, कारण आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 22. पहिल्या एका बॉलवर 8 रन आले. त्याचं कारण आहे पहिल्या बॉलवर स्वीपर कव्हरला एक सिंगल एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान, आणि त्याच्यानंतर या 7 धावा. फ्री हिट बॉल. ओ फिरवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय मागच्या बाजूला आणि हा डॉट बॉल येतोय. म्हणजे आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. 3 षटकार 1 चौकार चालू शकतो या मॅच मध्ये. ही कमाल जर केली तर 365 दिवस आणि या ग्राउंडच्या प्रत्येक प्रेक्षकाला हा सामना आठवणीत राहील. शॉर्ट बॉल उडवलाय, बॉल पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा षटकार. आता येईल या मॅच मध्ये मजा. अजूनही सामना जिवंत आहे, परंतु जे प्रेक्षक मी मगाशी उल्लेख केला होता, ओमकार देसाई आणि उमर खान आउट झाल्यानंतर जसे घरी निघाले, त्यांनी कदाचित उद्या हायलाइट्स पाहिल्या तर त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसू शकतो की हे काय झालं या स्पर्धेमध्ये अचानक. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. कधीही क्रिकेटचा खेळ बदलतो. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, 7 बॉलमध्ये 7 षटकार या बॅटरने मारलेले आहेत. मागच्याच गुजरात धमाका बिग बॅश लीग मध्ये अफलातून बॅटिंग केली होती. सामना वाचू शकला नव्हता, परंतु काय बॅटिंग केली होती. आणि हा जर सामना इथून जर खेचून नेला या बॅटरने तर इतिहासात नोंद होईल या ग्राउंड मध्ये. मला वाटते पिंपरी करंडकामध्ये देखील असे सामने आणि अशी लढत तरी नक्कीच पाहायला मिळालेली नसेल. सामने रंगतात नो डाऊट, परंतु अशी लढत जिथे 30 धावा करायच्या होत्या, पहिल्या बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल असं मी बोललो होतो, तसंच झालं. त्याच्यानंतर तो षटकार आला. परत एक वेळा तो षटकार, एक बीमर आला, एक डॉट बॉल आला. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 16 धावा, 2 षटकार 1 चौकार चालू शकतो. मॅच ऑन. दबाव आता गोलंदाजावर असेल. ललित चौधरी. ओ यावेळेला बॉल ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या खेळाडूसाठी. हा लढला, शेवटपर्यंत लढला. सामना तर कधीच संपला होता, कारण आपण मगाशी चर्चा करत होतो 99% आणि 1%, तो एक आशेचा किरण. परंतु हा खेळाडू शेवटपर्यंत लढताना दिसला या मॅच मध्ये.
अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवट गोड केला जाईल. परत एक वेळा पूल आहे, पॉवरफुल आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, षटकार. अजूनही चूक झाली तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. आता बॉल शिल्लक आहेत एक बॉल मध्ये 10 धावा. मग असं ज्या वेळेला सिच्युएशन येते आणि कंडिशन येते आणि समीकरण येतं त्यावेळेला कासार वडवलीचं ग्राउंड मला आठवतं. रणजी स्पोर्ट्सचं तिथे 1 बॉल मध्ये 10 धावा झाल्या होत्या. 1 बॉल मध्ये 10 धावा देखील झालेल्या आहेत क्रिकेटमध्ये. 3 बॉल मध्ये 19 धावा देखील झाल्यात क्रिकेटमध्ये. शक्ती ट्रॉफी मध्ये जयेश पाटील ने तो कारनामा केला होता JP ने भिवंडीच्या. त्याच्यामुळे काही शक्य आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हा बॉल महत्वाचा आहे. 1 बॉल 10 धावा. ओ स्विच हिटचा प्रयत्न आणि शेवटी फलंदाजाला बीट केले. सामना चांगला रंगला, नो डाऊट. रोहितने शेवटपर्यंत झुंज दिली, परंतु मला असं वाटतं स्विच हिटचा प्रयत्न करायला नव्हता पाहिजे. शेवटच्या बॉलवर तरी तो षटकार किंवा चौकाराचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता. आणि शेवटी हा सामना संपलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल. ओ डोमे सर.